नमस्कार मित्रांनो, व्याकरणाशिवाय स्पोकन इंग्लिश शिकायचं आहे, बरोबर आहे? आणि जर व्याकरणाशिवाय स्पोकन इंग्लिश शिकायचं असेल, तर स्पोकन इंग्लिशच्या काही मूलभूत गोष्टी आपल्याला माहिती असलेल्या पाहिजे. त्या मूलभूत गोष्टींपैकी काही गोष्टी मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेल्या आहेत. आता त्या मूलभूत गोष्टींची एक छोटीशी रिव्हिजन मी तुम्हाला इथे करून देतो आणि ते तुमच्या स्क्रीनवर सुद्धा दिसेल. त्या मूलभूत गोष्टींची आपली रिव्हिजन झाली, की आपण पुढच्या पायरीकडे अलगद सरकूया. आता त्या मूलभूत गोष्टींपैकी पहिली मूलभूत गोष्ट कोणती होती? तर एक म्हणजे सर्वनाम. सर्वनाम कोणते? आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते आणि दे म्हणजे ते. हे आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर आपण टू बी ह्या क्रियापदाचे वर्तमानकाळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ याच्यातले रूप बघितले होते. टू बी ह्या क्रियापदाचं वर्तमान काळातले रूप कोणते? ॲम आर आणि याचा एकंदरीत अर्थ आहे असा होतो. त्याचप्रमाणे टू बी ह्या क्रियापदाचं भूतकाळातील रूप कोणते? तर वॉज आणि वेअर आणि याचा एकंदरीत अर्थ होता, होती, होते असा होतो. त्याचप्रमाणे टू बी ह्या क्रियापदाचं भविष्यकाळातले रूप कोणते? शाल बी, विल बी आणि याचा एकंदरीत अर्थ काय होतो? असेल, असू, असाल, असशील, असतील असा होतो. त्याचप्रमाणे आपण सर्वनाम आणि टू बीची रूप यांची सांगड घातली होती. त्याच्यामध्ये आपण सर्वात प्रथम सर्वनाम आणि टू बीचे रूप ॲमिजार यांची सांगड घातली होती. ती सांगड तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. त्याच्यानंतर आपण भूतकाळातील टू बीची रूप आणि सर्वनाम यांची सांगड घातली असेल. ती सांगड सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. आणि शेवटी आपण भविष्यकाळातील टू बीची रूप आणि सर्वनाम यांची सांगड घातली होती. तेही तुम्हाला आता इथे स्क्रीनवर दिसत असेल. साहजिकच आहे मित्रांनो, आपण ह्या गोष्टी म्हणजेच सर्वनाम, टू बीची रूपं आणि त्यांची सांगड ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्या. कारण आपल्याला व्याकरण न शिकता स्पोकन इंग्लिश शिकायचं आहे. साहजिकच आहे ह्या गोष्टी आपल्याला मूलभूत करून घ्याव्या लागतील. आणि त्याच्यानंतर आपला मागचा व्हिडिओ संपण्याच्या अगोदर आपण काय केलं होतं? तर सर्वनाम यांचं एकवचन, अनेकवचन हा गट पाडून घेतला होता. तेही तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. तर साहजिकच आहे ह्या गोष्टी मूलभूत आहे. आता आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये ह्या मूलभूत गोष्टींचा उपयोग करून छोटे-छोटे वाक्य करायला शिकणार आहोत. ते वाक्य कसे करायचे ते बघूया. चला तर सुरू करूया. मित्रांनो, फळ्यावर आपण केवळ एक शब्द घेतलेला आहे आणि त्याचं एकवचन, अर्थ आणि अनेकवचन हेही आपण इथे घेतलेलं आहे. कोणता एक शब्द घेतलेला आहे? अ स्टुडंट ज्याचा अर्थ विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आणि त्याचं अनेकवचन स्टुडंट्स म्हणजे आपल्याला हळू एक-एक शब्द उपयोगात आणून वाक्य करायचे आहेत. मग आता आपल्याला हे वाक्य कसे बनवता येतील बघूया. हे वाक्य आपण या अगोदर ज्या काही मूलभूत गोष्टी शिकलो आहोत, त्या मूलभूत गोष्टींच्या सहाय्याने आपण छोटे-छोटे वाक्य करायला शिकणार आहोत. कसं होतं हे बघूया. सर्वात प्रथम आपण वर्तमान काळाचा उपयोग करूया. प्रेझेंट टेन्स ज्याला आपण मराठीतून वर्तमान काळ म्हणतो. आता इथे सर्वात प्रथम आपण पहिलं वाक्य घेऊया. मी विद्यार्थी आहे. आता इथे मी विद्यार्थी आहे. आपण या अगोदर मी साठी आय हे शिकलो आहोत आणि आहे साठी एम इज आर हे शिकलो आहोत. त्याचप्रमाणे मी म्हणजे आय, तर आयच्या पुढे एम इज आर पैकी काय लागतं? एम लागतो. तर साहजिकच आहे म्हणून आपण मी आहे यासाठी आपण काय पाठ केलं होतं? आय एम. मग आता आपल्याला विद्यार्थी हा शब्द इथे लिहायचा आहे. परंतु आपण अ स्टुडंट लिहिणार की स्टुडंट्स लिहिणार? हे सर्वस्वी आपण याच्यावरून ठरवणार. आपण काल जो तक्ता घेतला होता, त्याच्यामध्ये एकवचन, अनेकवचन सांगितलेलं होतं. त्याच्यामध्ये एकवचन म्हणजे आय एकवचनमध्ये येतो म्हणून आपल्याला त्याच्या पुढचा शब्द सुद्धा एकवचनच असला पाहिजे. म्हणजे आय एम अ स्टुडंट असं वाक्य होईल. म्हणजेच आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. आय एम अ स्टुडंट
म्हणजे आय एक वचन असल्या कारणाने आपण एक वचन घेतलं. जर अनेक वचन काही असतं तर आपण अनेक वचन घेतलं असतं. पुढचं बघूया. आम्ही विद्यार्थी आहोत. आता आम्ही विद्यार्थी आहोत यासाठी काय करणार? आम्ही आहोत साठी आपण काय पाठ केलं आहे? वी आर. आणि विद्यार्थी आपल्याला इथे घ्यायचं आहे, परंतु आपण अ स्टुडंट घेणार की स्टुडंट्स घेणार? तर अनेक वचन स्टुडंट्स घेणार. काय कारण आहे? कारण हा जो वी आहे तो आपण काल दिलेल्या तक्त्यामध्ये अनेक वचनामध्ये दिसतो, म्हणजेच वी अनेक वचन आहे, म्हणूनच आपल्याला अनेक वचन घ्यावं लागेल. स्टुडंट्स. वी आर स्टुडंट्स असं छोटंसं वाक्य तयार झालं. म्हणजे अशाच प्रकारे आपल्याला तू विद्यार्थी आहेस, यू आर अ स्टुडंट. तुम्ही विद्यार्थी आहात, यू आर स्टुडंट्स. स्टुडंट्स का? कारण दुसरा यू अनेक वचनात जातो म्हणून. त्याच्यानंतर तो विद्यार्थी आहे, ही इज अ स्टुडंट. अ स्टुडंट का बरं? कारण की ही एक वचन मध्ये जातो. ही हे सर्वनाम एक वचन मध्ये जातो, म्हणून आपल्याला अ स्टुडंट लिहावं लागेल. ती विद्यार्थिनी आहे. मग आपण ते कसं करणार? शी इज अ स्टुडंट. आता अ स्टुडंटच का घेतलं? पुन्हा एकदा शी हे सर्वनाम एक वचनात बसतं आणि म्हणूनच शी या सर्वनामासाठी आपण अ स्टुडंट घेतलं. आणि ते विद्यार्थी आहेत. आता आपण इथे इट घेणार की दे घेणार सांगा पाहू? आता इट, जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, ते एकच प्राणी, एकच पक्षी, एकच निर्जीव वस्तू इत्यादींसाठी वापरतात. आणि दे अनेक व्यक्ती, अनेक प्राणी, अनेक पक्षी इत्यादींसाठी वापरतात. म्हणजे जर मुलं अनेक असतील तर दे, मुली अनेक असतील तरी दे, आणि प्राणी, पक्षी, निर्जीव वस्तू अनेक असतील तरी दे. आता मला सांगा, विद्यार्थी कधी निर्जीव वस्तू किंवा प्राणी, पक्षी असू शकतो का? नाही. म्हणून आपण इथे इट वापरू शकत नाही. मग आपल्याला इथे ते विद्यार्थी आहेत यासाठी हा जो ते आहे, ह्या ते साठी आपल्याला दे वापरावा लागेल. मग दे कसं होईल? दे आर स्टुडंट्स. आपण स्टुडंट्स का घेतलं? कारण दे हे सर्वनाम अनेक वचनात बसतं आणि म्हणून आपण अनेक वचनाचं स्टुडंट्स घेतलं. म्हणजेच दे आर स्टुडंट्स. आता हे सर्व वाक्य कसे झाले? आय एम अ स्टुडंट, वी आर स्टुडंट्स, यू आर अ स्टुडंट, यू आर स्टुडंट्स, ही इज अ स्टुडंट, शी इज अ स्टुडंट आणि दे आर स्टुडंट्स. तर अशा प्रकारे आपण स्टुडंट म्हणजेच विद्यार्थी या शब्दाचा उपयोग वर्तमान काळातील 8 सर्वनामांपैकी 7 सर्वनामांमध्ये आपण त्याचा उपयोग केला. इटचा उपयोग आपण गरजेनुसार पुढे तुम्हाला सांगूच. अशाच प्रकारे तुम्हाला पास्ट टेन्स हेही बघायचं आहे. आता हे पास्ट टेन्स कसं होतं ते बघूया. पास्ट टेन्स याला आपण भूतकाळ असं म्हणतो. मी विद्यार्थी होतो. आता मी विद्यार्थी होतो यासाठी सर्वात प्रथम आपण मी साठी काय पाठ केलं आहे? आय. आणि आपल्याला मी होतो. आता होता, होती, होतेसाठी टू बी चे रूप कोणते? वॉज आणि वेअर. आणि वॉज वेअर पैकी कोणता लागतो आपल्या आयच्या पुढे? तर वॉज. म्हणजेच मी होतो साठी आपण काय पाठ केलं आहे? आय वॉज. आता विद्यार्थी, आता या अगोदर तुम्हाला सांगितलंय की आय एक वचन आहे म्हणून आपल्याला एक वचन घ्यावं लागेल. आय वॉज अ स्टुडंट. त्याचप्रमाणे आम्ही
विद्यार्थी, आम्ही विद्यार्थी होतो. आता आम्ही विद्यार्थी होतो. आम्ही होतो साठी आपण काय पाठ केलं आहे? वी वेअर. आम्ही विद्यार्थी होतो. आता आपल्याला इथे विद्यार्थी लिहायचंय. मग आपल्याला एक वचन घ्यायचं की अनेक वचन घ्यायचं? वी हे सर्वनाम अनेक वचन मध्ये येतं, म्हणून आपल्याला अनेक वचन घ्यायचंय. स्टुडंट्स. वी वेअर स्टुडंट्स. म्हणजेच आय वॉज अ स्टुडंट, मी विद्यार्थी होतो. आणि वी वेअर स्टुडंट्स, आम्ही विद्यार्थी होतो. असं छोटंसं वाक्य तयार झालं. अशाच प्रकारे यू वेअर अ स्टुडंट, तू विद्यार्थी होतास. यू वेअर स्टुडंट्स, तुम्ही विद्यार्थी होते. ही वॉज अ स्टुडंट, तो विद्यार्थी होता. शी वॉज अ स्टुडंट, ती विद्यार्थिनी होती. आणि दे वेअर स्टुडंट्स, ते विद्यार्थी होते. आणि जर मुली असतील तर त्या विद्यार्थिनी होत्या. अशा प्रकारे आपण वाक्याची रचना करणार. म्हणजे अशी छोटे छोटे वाक्य आपण एक एक शब्द घेऊन करू शकतो. तर सांगा पाहू, आपण आत्ता इथे एका शब्दाच्या साहाय्याने किती वाक्य केले? 14 वाक्य केले. का? तर वर्तमान काळातील 7 वाक्य, भूतकाळातील 7 वाक्य. त्याचप्रमाणे भविष्य काळातही आपण अशाच प्रकारे करू शकतो. कसं होतं हे बघूया. फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स. आता फ्युचर टेन्स मध्ये सुद्धा आपल्याला ह्याच शब्दाचा उपयोग करायचा आहे. एक वाक्य बघूया इथे. मी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असेल. आपण हा विद्यार्थी शब्द जो घेतला आहे तो केवळ उदाहरण दाखल घेतला आहे. इथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे शब्द वापरून छोटे छोटे वाक्य करू शकतात. ही स्पोकन इंग्लिशची छोटीशी पहिली पायरी आहे. मी विद्यार्थी असेल. मी असेल साठी आपण काय पाठ केलंय? आय शॅल बी. आणि अ स्टुडंट घेणार की स्टुडंट्स घेणार? कारण की आय एक वचन आहे म्हणून अ स्टुडंट. त्याचप्रमाणे आम्ही विद्यार्थी असू. आम्ही असू यासाठी आपण काय पाठ केलंय? वी शॅल बी. आता अ स्टुडंट घेणार की स्टुडंट्स घेणार? अनेक वचनातील स्टुडंट्स घ्यावं लागेल. का? आम्ही म्हणजे वी. वी हे सर्वनाम अनेक वचनामध्ये जातं. वी शॅल बी स्टुडंट्स. अनेक वचन असल्या कारणाने आपल्याला अनेक वचनी शब्द घ्यावा लागेल. वी शॅल बी स्टुडंट्स म्हणजे मी विद्यार्थी असेल, आय शॅल बी अ स्टुडंट. आणि आम्ही विद्यार्थी असू, वी शॅल बी स्टुडंट्स. अशाच प्रकारे यू विल बी अ स्टुडंट, तू विद्यार्थी असशील किंवा तू विद्यार्थिनी असशील. तुम्ही विद्यार्थी असाल, यू विल बी स्टुडंट्स. आता दुसरा यू जो आहे तो अनेक वचनाचा आहे म्हणून आपण स्टुडंट्स असं वापरलं. तो विद्यार्थी असेल, ही विल बी अ स्टुडंट. ती विद्यार्थिनी असेल, शी विल बी अ स्टुडंट. आणि ते विद्यार्थी असतील किंवा त्या विद्यार्थिनी असतील यासाठी दे विल बी स्टुडंट. तर अशा प्रकारे आपण एकच शब्द घेऊन 7, 7 आणि 7 याप्रमाणे 21 वाक्य केली. हे छोटी छोटी वाक्ये सुरुवातीला आपला स्पीड अतिशय स्लो आहे, छोटा आहे, कमी आहे. परंतु पुढे चालून हा स्पीड थोडा वाढेल. किंवा जेव्हा तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल, मला जेव्हा तुम्हाला असं वाटेल
की हो, तुम्ही कमेंट्समध्ये मला छोटे छोटे वाक्य करून पाठवा, जेणेकरून माझ्या लक्षात येईल की हो, मी जे तुम्हाला काही सांगतो आहे ते तुम्हाला समजत आहे आणि तुम्ही आता टप्प्याटप्प्याने पुढे जाण्यास तयार आहात. त्या निर्णयानंतर मी तुम्हाला थोडंसं मोठे टॉपिक आणि थोडंसं जलद गतीने शिकवेल. तर आत्ता आपल्याला हे छोटे-छोटे वाक्य करायला शिकायचे आहेत. आता मी इथे स्टुडंट घेतलं, तुम्ही काय घेऊ शकतात? टीचर म्हणजे शिक्षक किंवा शिक्षिका, सिंगर म्हणजे गायक किंवा गायिका, डॉक्टर, वैद्य, पायलट, वैमानिक असे छोटे-छोटे शब्द घेऊन आणि त्यांचं अनेक वचन तुम्ही काय करू शकता? डिक्शनरीतून बघू शकतात. सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगून देतो, की अनेक वचन कशाप्रकारे होतं. अनेक वचनाचे भरपूरसे नियम आहेत, परंतु ज्यादातर अनेक वचन हे मूळ शब्दाला एस किंवा ई-एस हे प्रत्यय लागून होत असतात. 90%. मग आपल्याला जास्ती काळजी न करता एस किंवा ई-एस लावून तुम्ही कमेंट्समध्ये मला वाक्य करून पाठवा. जिथे कुठे अनियमित अनेक रूपं असतील, तिथे मी तुम्हाला नक्कीच कळवेल. तर आजचा हा व्हिडिओ आपण इथे थांबवू आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. Facebookवर जर पाहत असाल तर पेजला फॉलो करा. नमस्कार.